आज काय विशेष तर आज आहे आपली ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन पुरणाची पोळी आणि रस्सम। एकदम अगदी सोप्या पद्धतीने आणि हेल्दी कशी तयार होते ते चला बघूया। पुरणाची पोळी तर हे सगळ्यांनाच आवडते आणि सगळ्यांचंच आवडीचं आहे, तर त्याला तेवढंच हेल्दी पण बनवायचं आहे। मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठापासून पुरणाची पोळी बनवणार आहे। त्याच्याकरता चण्याची डाळ 3 ते 4 तास भिजत ठेवायची आणि कुकरला 5 ते 6 शिट्टी घेतली ना तर डाळ छान मऊसर शिजते। डाळ शिजवतानाच त्यात थोडीशी हळद टाकायची, म्हणजे आपली पोळी ना एकदम छान कलर येतो पुरणाच्या पोळीला। तर आपण आता डाळ शिजवायला ठेवू आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। पाणी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे टाका। तर आपण एकीकडे डाळ शिजवणार आणि दुसरीकडे आपण कणिक कसं तयार करतात पुरणाच्या पोळीचं ते बघूया। तर त्याच्याकरता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 4 वाट्या। आता मीठ टाकायचं, पाणी थोडं थोडं करून टाका आणि पुरणाचं पोळीचं कणिक थोडं मऊसर असते म्हणून थोडंसं मळताना व्यवस्थित मळा। आणि कणिकमध्ये पण थोडीशी हळद टाका, म्हणजे आपल्या पुरणाच्या पोळीला छान सुरेख कलर येतो। आणि मऊसर होण्याकरता थोडंसं तेल पण टाकायचं कणिक मळतानाच, म्हणजे आपली पुरणाची पोळी एकदम मऊ आणि लुसलुसीत होते। तर याला थोडंसं असं मऊ मळून घ्यायचं, म्हणजे टाईट नाही लावायचं पीठ। छानपैकी तेल लावून व्यवस्थित मळून याला 10 ते 15 मिनटं कणिक मुरायला ठेवायचं, म्हणजे आपली पुरणाची पोळी लाटताना अजिबात फाटणार नाही। जे पहिल्यांदा बनवतील त्यांना पण एकदम परफेक्ट जमेल। तर आता दुसरीकडे आपण रसमची तयारी करून घेऊ। त्याच्याकरता पॅनमध्ये जिरं थोडंसं हलकं ड्राय रोस्ट करून घ्यायचे आणि काही खडे मसाले, म्हणजे आपल्या रसमला पण एकदम मस्त चव येते। तुम्ही वल्लं खोबरं पण घेऊ शकतात, मी सुक्कं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, म्हणजे झटपट तयार होते रसम। आता हे थोडंसं हलकं गोल्डन ड्राय झालं ना, ड्राय रोस्ट झालं की यांना मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। आणि कांदा पण थोडासा भाजून गोल्डन कलरचा झाला ना त्याला पण मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि एकदम छान बारीक महीम पेस्ट तयार करून घ्यायची। हे बघा असं भाजून घ्यायचं। आता आपण कांदा पण भाजून घेऊ। जे पहिल्यांदा करतील ना त्यांना पण एकदम परफेक्ट हे पुरणाची पोळी आणि रस्सम बनवता येईल, जर का अशा पद्धतीने बनवलं तर। आता आपण रस्समला फोडणी देऊया। थोडंसं तेल घालायचं, जिरे, मोहरी आणि आपल्या खोबऱ्या आणि कांद्याचा पेस्ट, हळद, काही बेसिक मसाले, तिखट। छानपैकी मसाला तेल सोडेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा, म्हणजे आपली रसम एकदम मस्त आणि चविष्ट तयार होते, जे पुरणाच्या पोळीबरोबर खायला अप्रतिम लागते। छानपैकी 5 ते 10 मिनटं मंद आचेवर तेल सोडेपर्यंत बघा मसाला आपला भाजून झालेला आहे। आता आपण याच्यात आपल्या गरजेप्रमाणे पाणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। कोथिंबीर घाल। आता आपण
पुरण तयार करू पुरणाच्या पोळी करता. त्याच्याकरता मी घेतला एक जायफळ. मी हा जो मसाला तयार करणार आहे ना, हा थोडा एक्स्ट्रा करते कारण माझ्याकडे सारखा पुरणपोळी हा बेत असतो. त्याच्याकरता बघा वेलची, जायफळ फोडून घेतलेला आहे आणि साखर घालून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. साखर घालण्याचं कारण असं आहे, फक्त वेलची ना मिक्सरमध्ये बारीक होत नाही. आता मी हा पावडर बनवून ठेवलेला आहे. हा पावडर 1 ते 2 महिना अजिबात खराब होत नाही. डब्यात भरून ठेवायचा. जेव्हा पण तुम्हाला पुरणपोळी खायची इच्छा झाली ना, थोडासा पुरण तयार करताना त्यात टाकायचं, म्हणजे आपली पुरणाची पोळी एकदम व्यवस्थित तयार होते आणि खायला पण मस्त लागते. आता आपली डाळ पण शिजलेली आहे बघा. वाव, मस्त. अशा प्रकारे डाळला तुम्ही थोडंसं चाळणीमध्ये बारीक करून घ्या, म्हणजे दाताखाली पुरणची डाळ अजिबात येत नाही. तुम्ही गूळ घ्या. मी गुळाचा पावडर घेतलेला आहे. तुम्ही गूळ पण घेऊ शकतात, याच्यात साखर पण घेऊ शकतात. पण आपण पुरणाची पोळी हेल्दी तयार करताय म्हणून मी साखर न वापरताना गूळ घेतलेला आहे. गुळाची पुरणाची पोळी एकदम मस्त खायला लागते, चविष्ट. साजूक तूप, आणि वेलची आणि जायफळचा पावडर. आता याला छानपैकी जसं जसं तुम्ही गूळ विरघळणार ना, हे थोडं पातळ होणार. मला वाटते थोडंसं पावडर टाकलाय कमी झाला होता म्हणून, वेलची पावडर. बघा असं पातळ होणार. पातळ त्याला छानपैकी फिरत राहायचं, नाहीतर खाली बुडाला लागते. पुरण तयार करताना भांडं थोडं जाड घ्या, म्हणजे आपलं पुरण खाली नाही लागत. आपलं पुरण तयार झालं हे कसं समजेल, तर असा चम्मच बघा पुरणात उभा करायचा. जर का आपला चम्मच उभा राहिला म्हणजे आपलं पुरण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. बघा चम्मच अजून पण जसाचा तसाच आहे. आता आपण पुरणाच्या पोळ्या लाटून घेऊ. तुम्ही याला तेल लावूनही लाटू शकता आणि पीठ लावूनही. मी तर पीठ लावून करते, कारण तेल लावून थोडंसं हात वगैरे चिपचिपे होतात म्हणून नाही आवडत मला. तुम्ही करू शकता. अशा प्रकारे पण छान पुरणाची पोळी तयार होते. छानपैकी मध्ये भरून एकसारखे उंडे तयार करून थोडंसं पुरण आपल्या पोळीला सगळीकडे लागायला पाहिजे म्हणून हाताने थोडं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपलं जे पुरण आहे ना सगळीकडे व्यवस्थित पसरते. आणि हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्या. न फुटता आपली पुरणाची पोळी एकदम मस्त रेडी आहे. छानपैकी साजूक तूप लावून पुरणाची पोळी व्यवस्थित भाजून घ्या. आपली पुरणाची पोळी खायला पण एकदम मस्त, जेवढी मस्त दिसते ना तेवढी मस्त खायला पण लागणार आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. बघा किती मस्त आणि सुरेख कलर आलेला आहे पुरणाच्या पोळीला. जर का तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे.